Check the mic and make sure it sound right, boys. Check the mic and make sure it sound right, boys. स्वागत आहे. सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झालेली आहे आणि आज तुम्हाला माथेरानचं निसर्ग बघायला मिळणार आहे. जे पावसाळ्यामध्ये माथेरानची हिरवळ खूप छान आलेली असते आणि तेच आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आता छान असं आम्ही रेडी झालेले आहोत. चला तर मग आता आपण जाऊया. तर आता आम्ही स्टेशनवर आलो आहे आणि लगेच आम्हाला ट्रेन मिळालेली आहे. चला तर मग आता तिथं गेल्यावर बोलू. Check the mic and make sure it sound right, boys. इथं वरती आल्यावर आपल्याला नगर परिषदेचा कर द्यावा लागतो. मग ते मोठ्या माणसांसाठी अडल्टसाठी आहे 50 रुपये आणि लहान मुलांसाठी आहे 2 वर्षापासून ते 11 वर्षापर्यंत आहे 25 रुपये. इथं आल्यावर आपण एकतर पायी चालत जाऊ शकतो किंवा आपण घोड्यावर. तर आम्ही आता पायी चालतच जाणार आहोत कारण पायी चालण्यातच इथं आल्यावर खूप मजा आहे. आम्हाला पायी चालायचं होतं त्यामुळेच तर आम्ही माथेरानला आलो आहे. तुम्ही इथं चालणं होत नसेल तर घोड्यावर सुद्धा जाऊ शकता किंवा तुमच्याकडे सामान ओझं वगैरे असेल तर इथं कुलीसुद्धा मिळतात. ते कुलीला तुमचे बॅग्स वगैरे म्हणजे राहण्यासाठी कुणी 4-5 बॅग्स ते असतात. मग ते ओझं द्यायचं आणि तुम्ही चालतसुद्धा असा पण आनंद घेऊ शकता. किंवा अमन लॉज टू माथेरान स्टेशन ट्रेन असते पण खूप मोठी रांग असते. तो एक ऑप्शन आहे. तुम्हाला जे बेटर वाटेल ते तुम्ही करू शकता. आणि जाते वेळेस असं इथं रानमेवा म्हणून मिळतो. असं खायचे खूप पदार्थ असतात वेगवेगळे आणि खायला खूप मजा येते. मका असतो गरमागरम, खूप थंड असतं आणि खूप हवा इतकी थंडी असते की अक्षरशः आपल्याला वरून पाऊस आणि हवा खूप सुटलेली असते, थंडी वाजते. तर पेरू असतात, सगळं असं खायला खूप मजा येते. आणि आम्ही आता खातोय मका खातोय. खूप म्हणजे गरमागरम खायला असं खूप मजा येते चालवत खायला. आणि तो घोडे पण असतात. हे असं वाहून नेणारे आपल्याला कुलीसुद्धा इथं मिळतात. लेडीज असतात, जेंट्स असतात. इथल्या लोकांचं उत्पन्नाचं साधन आहे. घोडे आहेत किंवा हॉटेल आहेत. आणि हे जे कुली हे पर्यटकावरच त्यांचं म्हणजे उत्पन्न आहे. आणि हे एक छोटंसं असं वसलेलं एक हिल स्टेशन आहे. हे इंग्रजांनी वसवलेलं आहे म्हणून इथे इंग्रजी पूर्ण कुठल्याही पॉइंट्सला जा तुम्ही सगळे इंग्रजी नावं पडलेले आहेत. आणि आज संडे आहे म्हणून खूप गर्दी आहे. असं ट्रेक आहे. इथं ट्रेकवरून आपण चालू शकतो, मज्जा घेऊ शकतो, आपण आनंद घेऊ शकतो. हे किती म्हणजे मला तर उटीला गेल्यासारखं फील होऊ लागले. खूप मजा येते, खूप छान वाटते. आणि कोणत्याही ऋतूमध्ये आल्यावर इथं आपल्याला एवढं घनदाट जंगल आहे की म्हणजे ऊन लागत नाहीये. खरंच खूप आज गर्दी आहे. संडे असल्यामुळे इकडे खूप गर्दी आहे. आणि हिरवळ तुम्ही इथे पाहू शकता. खूप मजा येते आणि खूप छान वाटते फिरायला पण.
आता वाटेत आम्हाला चालते वेळेस खूप भूक लागलेली आहे, म्हणून आता आम्ही इथं असे छोटे छोटे स्टॉल असतात जागोजागी, मग तुम्हाला वडापाव मिळतं, मॅगी मिळतं आणि भजी पण असतात, मके असतात आणि तो मी दाखवलेले वेगवेगळे काकडी असतात, बरंच काही काही असतं. पण आता आम्ही आता वडापाव खातो, खूप असं म्हणजे गरमागरम आणि थंडी असते आणि मजा येते खूप खायला. हे इकडं सगळे खूप लोक आहेत खाण्यासाठी, पण असे खूप जागी स्टॉल असतात. आज थोडीशी संडे असल्यामुळे ना खूप गर्दी आहे आणि खूप छान वाटते वडापाव खायला पण आणि खूप मजा येते आम्हाला सगळीकडे. इथे पाहू शकता तुम्ही, खूप मजा येते. रियाला आवडत नाही तरी पण तो आज खाऊ लागले, पण चालून ना खूप दमला, त्याच्यामुळे आज वडापाव किती तिखट असलं तरी तो खात नाही, पण खातो आज. Check the mic and make sure it sound right, boys. असं छान आपण लहान मुलं असले तरी ट्रेकिंगचा छान आनंद घेऊ शकतो, गर्दी वगैरे नसते. आणि इथे आहे मार्केटमध्ये असं तुम्हाला जे काय आहे ते घेऊ शकता, काय शॉपिंग वगैरे करायचे असेल ते करू शकता, किंवा काय खायचं आहे ते काही घेऊन खाऊ शकता. इकडे आहे शॉपिंग सेंटर, मध्ये आम्ही गेलेलं नाही आहे, पण तुम्हाला जायचं असेल तर आतमध्ये जाऊन तुम्ही शॉपिंग करू शकता. आता चालून आम्ही खूप थकलोय, 2 वाजत आलेले आहेत, म्हणून आता एक रेस्टॉरंट शोधून असं आम्ही एक पावभाजी खातोय. रिया खात नाही, रियाला मी ॲपल कट करून दिले, तो ॲपल खातोय आणि आम्ही तिघं पावभाजी ठीक होती आम्ही आणि ती खाल्ली. नंतर आम्हाला लगेच दिसली कैरी, आणि जे की मला खूप आवडते आणि मी ते सोडू शकत नाही, एकदा दिसल्यावर मग ते घेतल्याशिवाय राहतच नाही, म्हणून ती कैरी पण लगे घेऊन टाकली. आणि कैरी पण आम्ही छान असं मस्त मार्केटमध्ये फिरत छान खाल्लोय. कैरी मला खूप आवडते आणि मला आणि अंशूला पण कैरी खूप आवडते. जेव्हा कैरी दिसते मी तेव्हा घेतच असते. छान असं मजा आली. आणि इकडचं जे वातावरण आहे ना, एका तासाला बदलत असतं. आम्ही आलं तेव्हा एवढं धुकं होतं आणि आता थोडंसं पाऊस पण पडून गेला आणि थोडंसं थांबलं पण, आणि लगेच आता आम्ही परतीच्या वाटेवर आलोय आणि लगेच आम्ही निघालो. म्हणजे जवळपास 3-3:30 वाजता आम्ही निघालो, अर्धा-पाऊण तास लागतं. खूप मजा येते, तुम्ही पण इथे जाऊ शकता. इथे जर म्हणाल तर हॉस्पिटल एक आहे आणि शाळा. इथल्या लोकांचं जे साधनं आहे ते सगळं घोड्यांवर पर्यटकावर असतं. आणि इथल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी म्हणजे असं 3 शाळा आहेत, एक सेमी इंग्रजी आणि एक मराठी आणि एक इंग्लिश स्कूल, असे इथे 3 स्कूल आहेत. एक छोटंसं हिल स्टेशन आहे इथं. इथल्या लोकांना जर काही घ्यायचं असेल, कर्जत किंवा नेरळा असं खाली उतरून मग यावं लागतं. एवढ्या सुविधा नाही आहेत तिथं लोकांना, म्हणजे हॉस्पिटलच्या म्हणा, बाकी दुसरं काही असं. इथे पारशी लोकांच्या खूप प्रॉपर्टीज आहेत, पण ते इथे राहत नाही, ते फॉरेनला वगैरे असतात. आणि इथं आपल्याला 150 प्रकारचे वृक्ष बघायला मिळतात आणि त्यातल्या काही वनस्पती म्हणून सुद्धा, पण आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. असं छान आम्ही असं छान मस्त ट्रेकिंग झाली आमची. आणि पाऊस होता, पावसांच्या आवाजामुळे आता आम्ही ते मॅगी खातोय. मॅगी इथली खूप फेमस असते, म्हणजे कुठल्याही स्टेशनला जा मॅगी अवेलेबल असतेच आणि ती थंड असतं, म्हणून आपल्याला गरमागरम काहीतरी आपल्याला खायची इच्छा होते आणि आपण मॅगी खातोच. असं हे आहे माथेरान. तुम्ही सुद्धा जाऊन मस्त पावसाळ्यात
आनंद घेऊ शकता. तुम्हाला जायचं असेल तर पावसाळ्यातच जा. हिरवळ पण आहे, ट्रेकिंग पण होते आणि खूप मजा पण येते आपल्याला. अशी मॅगी आम्ही आता खातोय. मग Check the mic and अशी make sure माकडं it sound आपल्याला right, जाते boy. वेळेस वगैरे खूप दिसतात. खूप म्हणजे खूप माकड आहेत तिथं आणि आपल्या जे हातात काही असतं ते घेऊन पळून जातात. आता आम्ही बनाना दिले बघा कसं पळालं, लगेच खूप मजा आली. आम्ही खूप खूप हसलो इथे. हे बघा रिया कसं हसू लागलाय. पावसाच्या इकडे आवाजामुळे ते मला इथे व्हॉइस ओव्हर करावं लागले, प्लीज समजून घ्या. खूप मजा आली आम्हाला आणि आता आम्ही घराकडे निघतोय. अर्धा ते पाऊण तास लागतं चालत जायला आणि चालत जाण्यामध्ये तिथं खूप मजा आहे. Check the mic and make sure it sound right, boy. Check the mic and make sure it sound right, boy. अशी होती आमची ट्रिप. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता थोडंसं फोटोशूट. Check the mic and make sure it sound right, boy.